तर कसं काय गाईज का म्हणता पडते हो. आज काही नाही, आजचा दिवस थोडासा नॉर्मल होता. कारण की कसं आज होते मम्मीची तब्येत जास्त खराब होती, म्हणून मग मम्मी पप्पा दवाखान्यात गेले होते. मग तिकडे ते लोक चेकअप वुकअप करत होते. मग मी घरी आज एकटाच होतो. मी म्हटलं सुट्टी घेऊन घ्यावं, कारण की मम्मीची तब्येत खराब होती का नाही. मग म्हटलं थोडासा भाई अभ्यास करून घेतो, कारण की घरी आहो सुट्टी मारली आहे, तर म्हटलं थोडा अभ्यास करावा. मग काही नाही गाईज, मी विचारच करत होतो अभ्यास करायचा होता. मग वापस आले. मग काही नाही गाईज, मी आपल्या कामावर भिडलो. इकडे झाडू मारून टाकला आणि मम्मी इकडे आराम करत होती. मग मी थोडासा विचार केला की भाई आपण स्वयंपाक काऊन नाही केला जाय, नाही का, कोणाला त्रास न देता, नाही का. मग मी विचार केला चला भाई करून टाकू. मग इकडे मी भात केला, इकडे चाय केला मम्मीसाठी, मम्मी पप्पासाठी, आणि इकडे वांगे आलू वांगे कापतच होतो. का मला आठवलं यार का थोडासा व्लॉग बी घेऊन घेतो, आहे का नाही, आणि तुम्हाला पण दाखवावं लागते ना हर एक गोष्ट. मग काही नाही काही इकडे मी वांगे मस्त कापायला लागलो. याचे दोन तुकडे करून फेकले मी डायरेक्ट गॅस, आहे का नाही. मग एकदम या कांद्याला थोडासा दंगा केला आणि या कांद्याला सोडून दिलं मी कढईमध्ये तळासाठी, एकदम तडपवलं गाईस. मग काही नाही तडपून झालं. इकडे पप्पा पूजा करत होते. मग तेवढ्यातच मावशी आली होती घरी. मग मी मम्मीने म्हटलं मावशी पोळ्या करून दे, कारण की पोळ्या आपल्याला जमते पण आपले नकाशे निघून जाते, नाही का. मग तोपर्यंत मावशी म्हणे ठीक आहे. मग काही नाही गाईस, मग मी रात्री अभ्यास करत होतो. मग काही नाही गाईस, तुम्हाला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. अगर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब.